फरार आरोपी कृष्णा आंधळे गावी येऊन गेला. धनंजय देशमुखांच्या दाव्यानं खळबळ. फरार आरोपी कुटुंबाला भेटतो, मग पोलिसांना का सापडेना? कुटुंबाच्या जीवाला धोका, देशमुखांची मागणी काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गेली 1.25 वर्ष सुरू आहे. काही आरोपी अटकेत आहेत, पण कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडत नाहीये. कृष्णा आंधळेला संपवलं असंही बोललं गेलं, पण आता धनंजय देशमुखांच्या दाव्यानं तपास यंत्रणा आणि पोलीस संशयाच्या फेऱ्यात आलेत. एकीकडे देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, तर दुसरीकडे तपास यंत्रणा आणि पोलीस आरोपींना वाचवत आहेत का अशी शंका उपस्थित करणारी एक बाब समोर आली आहे. फरार कृष्णा आंधळे हा 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला असा दावा धनंजय देशमुख यांनी केलाय. ते म्हणाले, चालू 6 महिन्यात काही माहिती आम्हाला मिळाली आहे, ती आम्ही सीआयडी कार्यालयाला कळवली आहे. कृष्णा 3 वेळा गावात येऊन गेल्याची माहिती खरी आहे. त्यांनी देखील हे मान्य केलंय की आरोपी गावात येऊन गेला. पोलीस या प्रकरणी तपास करतायत, पण आरोपी मोबाईल वापरत नाही, त्यामुळे तपास यंत्रणांना त्याला शोधण्यात अडचण येते. आरोपीपासून आमच्या सर्व कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. लवकरात लवकर कृष्णा आंधळेच्या मुसक्या आवळून पोलीस प्रशासनानं त्याची धिंड काढावी आणि त्याला जेरबंद करावं अशी आमची मागणी आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता, परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही, म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. त्यांचं समर्थन करणारे तिथंच आले, हे आरोपी तिथंच आले. तर त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनानं धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं अशी आमची मागणी आहे, आणि ते लवकरच होईल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं. धनंजय देशमुखांच्या या दाव्यानंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी पोलीस आणि तपास यंत्रणेवर शंका व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचं सोळंके म्हणाले. हे पोलीस यंत्रणेचं मोठं अपयश आहे की एक आरोपी ज्याचा संतोष देशमुख यांना मारण्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता, तो पोलीस अटक करू शकले नाहीत. हे खरोखरच धक्कादायक आहे. आणि म्हणून धनंजय देशमुख यांनी जी मागणी केलेली आहे की या आरोपी त्याच्या गावाकडे 3दा-4दा येऊन गेला, सीआयडीला त्यांनी ही माहिती दिली, आणि तरीसुद्धा त्या आरोपी अद्याप पकडला जाऊ शकत नाही. याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत. तर कृष्णा आंधळेकडे अशी काय माहिती आहे ज्यामुळे धनंजय मुंडे अडचणीत येऊ शकतात अशी शंका अंजली दमानी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं अशी मागणीच दमानी यांनी केली आहे. जवळजवळ 1.25 वर्ष झालं संतोष देशमुखांची हत्या होऊन, आणि त्यातले प्रमुख आरोपी जे आहेत कृष्णा आंधळे, त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे. आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती. मला आता एक कळत नाहीये की चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये
का कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये? आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. दरम्यान बीड पोलीस या प्रकरणात जाणून बुजून कानाडोळा करतायत की काय असा सवाल आता उपस्थित होतोय. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं. न्यायासाठी मोर्चे काढले गेले, उपोषण केलं गेलं. पण जर फरार आरोपीला वाचवण्यासाठी यंत्रणाच काम करत असेल तर मग न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न आहे. त्याहून महत्वाची बाब म्हणजे खरंच या हत्या प्रकरणात कुणाला वाचवलं जात आहे का? कृष्णा आंधळेकडे अशी काय माहिती असू शकते म्हणून त्याला लपवलं जात आहे? आणि जर गृह खातं सगळं माहिती असून मूग गिळून गप्प असेल तर मग न्याय मिळणारच नाही का? एक ना दोन अनेक प्रश्न आहेत. सरकार यावर काय उत्तर देणार हे पाहावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.